लहान मुलांच्याच काही सर्वांच्या आवडीचे इडली, ढोकळा, उत्तप्पम, अप्पम असे बरेच पदार्थ लहान मुलांनाही भरपूर आवडतात. पण बऱ्याच वेळेला काय होतं ना, की आपण हे डाळ तांदूळ भिजत घालायलाच विसरतो आणि त्यानंतर मात्र मग मुलांनाही खायला मिळत नाही किंवा मग आयत्या वेळेला आता कधी बनवणार इडलीचं पीठ, तर असं हे गडबड होऊन जाते. तर तीच गडबड होऊ नये यासाठी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डाळ तांदळाचं प्रेमिक्स कसं बनवायचं तर ते सांगणार आहे. मिश्रणाचं अचूक प्रमाणही सांगणार आहे. त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर पटकन सुरुवात करूयात. सर्वात आधी हे डाळ तांदळाचं प्रेमिक्स बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ इथे मी रेशनचेच वापरले आहेत. तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचे तांदूळ वापरू शकतात. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले त्याच वाटीने 1 वाटी उडदाची डाळ घालायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर का चण्याची डाळ आवडत असेल तर तीही घातली तरीही चालणार आहे. 1 चमचा मेथीदाणे घालायचे आहेत. आता हे सर्व डाळ तांदूळ आपल्याला स्वच्छ असे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे, कारण या तांदळामध्ये बऱ्याच वेळेला पावडर वगैरे असते किंवा धूळही असते, तर ते सगळं आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे. त्यानंतर पाणी निथळून घेतल्यानंतर अगदी दिवसभर घरातच मी फॅनखाली हे तांदूळ सुकवून घेतले. असे हे तांदूळ सुकवताना शक्यतो कॉटनच्या बेडशीटचा किंवा साडीचा किंवा स्कार्फचा तुम्ही इथे वापर करू शकता, जेणेकरून आपले तांदूळ इथे पटकन सुकले जातील. उन्हामध्ये सुकवण्याची अजिबात आवश्यकता नाहीये. सावलीमध्ये किंवा फॅनखाली तुम्ही हे तांदूळ सुकवून घेऊ शकता दिवसभर. आता हे तांदूळ दिवसभर सुकल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय अगदी कोरडे फडफडीत झालेले आहेत. असेच आपल्याला तांदूळ इथे घ्यायचे. दिवसभर फॅनखाली अगदी व्यवस्थित हे तांदूळ सुकले देखील जातात. सुरुवातीला आपण ज्या वाटीने तांदूळ मोजले त्याच वाटीने इथे 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. या प्रेमिक्समध्ये असे हे पोहे घातल्यामुळे उत्तम चवीचे पदार्थ बनवून तयार होतात. चला तर आता हे पोहे अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत एकसारखे भाजून घ्यायचे. पोह्यांचा रंग बदलू द्यायचा नाही, फक्त आपल्याला कुरकुरीत होईस्तोपर्यंत हे पोहे भाजून घ्यायचे. फास्ट गॅसवरती भाजायची घाई करायची नाही. अगदी स्लो गॅसवरती आपल्याला इथे हे प्रोसेस करायची आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये पावडर चांगल्यापैकी दळली जाईल. कुरकुरीत असे हे पोहे इथे भाजून झालेले आहेत. आता परातीमध्ये थंड होण्याकरिता ठेवून द्यायचे बाजूला. मॉइश्चर पकडणार नाही अशा पद्धतीने हे पोहे इथे पसरून द्यायचे आहेत. सेम कढईमध्ये इथे आता लगेचच डाळ तांदूळ सुद्धा भाजून घेऊयात. गॅस अगदी सुरुवातीपासून स्लोच ठेवायचा आहे. स्लो गॅसवरतीच आपल्याला इथे ही सर्व प्रोसेस करायची आहे. कुठेच वाढवायचा वगैरे नाही, नाहीतर मग हे डाळ तांदूळ भाजले देखील जाणार नाहीत आणि मिक्सरमध्ये दळले देखील जाणार नाहीत, किंवा मग त्यामध्ये मॉइश्चर सुद्धा राहू शकतं, कारण आपण हे डाळ तांदूळ धुवून घेतलेले आहेत. डाळ तांदूळ भाजून घेत असताना मध्ये मध्ये थोडेसे तांदूळ खाऊन पाहिले तरी पण चालेल, कारण कुरकुरीत असा आपल्याला अंदाज देखील येऊन जातो की तांदूळ व्यवस्थित भाजलेत की नाही ते. अशा पद्धतीने मॉइश्चर पकडणार नाही असेच हे पसरवून द्यायचे आहेत फॅनखाली, किंवा मग तुम्ही एखाद्या कॉटनच्या स्कार्फचा वापर केला तरीही चालणार आहे. पूर्णपणे आपल्याला हे डाळ तांदूळ पोहे सर्वच पदार्थ थंड करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते मिक्सरमध्ये व्यवस्थित दळले जातील. तुमच्याकडे जर का क्वांटिटी जास्त असेल डाळ तांदळाची तर तुम्ही गिरणीमधून सुद्धा याचे पीठ तयार करून आणू शकता, पण इथे मी थोड्याच प्रमाणामध्ये घेतलेलं आहे, तर मी मिक्सरमध्येच हे सर्व दळून घेते. पूर्णपणे थंड करून घेतल्यामुळे आणि अगदी स्लो गॅसवरती भाजून घेतल्यामुळे सुद्धा यांचा जो क्रिस्पी आणि कुरकुरीतपणा आहे ना डाळ तांदळाचा, त्यामुळे अगदी बारीक पावडर याची तयार होते. तरीसुद्धा आपण ह्या चाळणीने चाळून घेऊयात. तुमच्याकडे जर का अशा पद्धतीची चाळण नसेल तर तुम्ही ज्वारीची चाळण जी असते, म्हणजे अगदी 0 नंबरची चाळण वापरायची नाही, त्यापेक्षा थोडीशी मोठी असेल ती चाळण इथे वापरायची आहे, कारण दरदरीत असंच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचे. म्हणजे जसं रवाळ असतं त्या पद्धतीचंच टेक्स्चर आपल्याला हवं आहे. खूप जास्त दाटही चाळायचं नाही, हलकं हलकं असं चाळून घ्यायचंय. आणि चाळणीवरती जे काही उरलेलं कणी आहे तर ती पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दळून घेते. अशा पद्धतीने हे सर्वच पीठ इथे मी तयार करून घेते. सर्वच पीठ इथे मी तयार करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आपल्या इथे हे प्रेमिक्स बनवून तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. अगदी 6 महिने सुद्धा हे पीठ अजिबात खराब होणार नाही, कारण आपण ते अगदी बारीक गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. आता हे पीठ एका बरणीमध्ये मी भरून ठेवते. हवाबंद अशा डब्याचा इथे वापर करायचा आहे पीठ ठेवण्यासाठी. असं केल्यामुळे पीठ भरपूर दिवस टिकण्यास मदतही होते. आता तुम्हाला या प्रेमिक्सपासून मी पदार्थ कसे बनवायचे ते देखील सांगणार आहे. जरा वेळ करीता हे पीठ बाजूला ठेवून देऊया. इथे आपलं मस्त हे प्रेमिक्स बनवून तयार झालेलं आहे. आयत्या वेळेला इथे तुम्हाला जो काही पदार्थ बनवायचा आहे तेवढं पीठ तुम्ही काढून घ्यायचं आणि रात्री हे पीठ फर्मेंट होण्याकरिता ठेवून द्यायचंय. आता हे उरलेलं जे काही पीठ आहे ना, तर मी तुम्हाला इथे प्रोसेस सांगते कसं करायचं ते.
आता इथे उरलेलं हे पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये 1.5 ग्लास इतकं मी पाणी घातलेलं आहे. म्हणजे 1 वाटी जर का पीठ असेल मोठी वाटी तर त्यासाठी इथे मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. कारण तांदूळ आपण इथे खूप जास्त वेळ भिजवले नाही तर ते रात्रभर तांदूळ भिजतात सुद्धा आणि फर्मेंट सुद्धा होतात. तर इथे या पद्धतीने आपल्याला खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टसरही नाही असं हे पीठ इथे भिजत घालून घ्यायचे. तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये थोडंसं मीठही घालून घ्यायचं आहे. म्हणजे मीठ घातल्यामुळे पीठ चांगल्या पद्धतीने फर्मेंट होतं. आहे की नाही सोपी पद्धत. म्हणजे फक्त आपल्याला एकदा पीठ तयार करून ठेवायचं आणि ज्या वेळेस हवं तेवढं आपल्याला हे पीठ एखाद्या बाउलमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये फक्त पाणी ॲड करायचं आणि मग आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे. किती सोपी आयडिया आहे. सकाळी तुम्ही इथे पाहू शकताय की रात्रभर आपले हे पीठ मस्त फर्मेंट झालेलं आहे. चाळी तर पहा पिठाला काय अप्रतिम अशीच आलेली आहे. मस्तच फर्मेंटेशनची जी काही प्रोसेस आहे ती अगदी व्यवस्थित झालेली आहे. आयत्या वेळेला वाटलं आपल्याला की चला आज इडली बनवूया, कधी वाटलं चला ढोकळा बनवूया, कधी वाटलं चला अप्पम बनवूया, उत्तप्पम बनवूया. तर अशा प्रकारे ना तुम्ही फक्त हे याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि बॅटर फर्मेंट करून घ्यायचं. किती सोपं आहे. मुलांनाही कधीही असं खाण्याची इच्छा होते तर त्यावेळेला डाळ तांदूळ भिजवण्यापासूनची प्रोसेस आपल्याला करावी लागते. तर त्यामध्ये ना भरपूर वेळ जातो आणि थोड्या प्रमाणामध्ये किंवा क्वांटिटीमध्ये आपण मुलांनाही हे बनवून देऊ शकतो. सकाळी कितीही घाई गडबड असली तरी टिफिनला सुद्धा तुम्ही असे पदार्थ आता मुलांना बनवून देऊ शकता. खूप सोपी पद्धत आहे. आता या बॅटरपासून इथे मी इडली तयार करून घेतलेली आहे. पिठामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलं तरी पण चालेल. इडली घालताना माझ्याकडनं हे पीठ थोडंसं घट्टसरच राहिलेलं आहे. पाणी ॲड करून घ्या. हवं तसं तुम्हाला इथे कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. आता इथे चला तर लगेचच उत्तप्पम बनवूया. तर यामध्ये थोडंसं मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे. थिकनेस कन्सिस्टन्सी थोडी आपल्याला ॲडजस्ट करावी लागेल. चला तर लगेचच उत्तप्पम बनवायला घेऊयात. तर इथे मी एक नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे. त्यावरती पाणी शिंपडून अगदी त्याचं टेम्परेचर आपल्याला चेक करायचं आहे. त्यानंतर पळीच्या मदतीने आपल्याला हे उत्तप्पम असं घालून घ्यायचं आहे. उत्तप्पम थोडंसं जाडसरच असतं त्यामुळे इथे मी जाडच ठेवणार आहे. खूप जास्त पातळ बनवणार नाही. म्हणजे या बॅटरपासून आपण डोसा देखील इथे बनवू शकतो बरं का. हव्या तशा भाज्या तुम्ही या उत्तप्पमवरती घालून घेऊ शकता. इथे मी कांदा आणि किसलेलं गाजर घालत आहे. तुम्हाला जर का मुलांना शिमला मिरची आवडत असेल तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता किंवा मग बीटरूट किसून घालू शकता किंवा मग पनीर असेल तर पनीर सुद्धा यावरनं तुम्ही घालू शकता. या उत्तप्पमवरती गाजर किसून घातल्यानंतर यावरून थोडंसं तूप घालायचं आहे. त्यामुळे चव खूप छान लागते. थोडंसं मीठ आणि इथे मी लाल तिखट सुद्धा घालणार आहे वरून, जेणेकरून दिसायला तर अप्रतिमच दिसतं शिवाय चवीला सुद्धा खूप छान बनवून तयार होतं हे उत्तप्पम. इडली सुद्धा अगदी मस्त वाफवून तयार झालेली आहे. उत्तप्पम सुद्धा दोन्ही बाजूंनी आपल्याला क्रिस्पी असं कुरकुरीत भाजून घ्यायचंय. मस्त अशा इडल्या इथे वाफवून तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय. पीठ थोडंसं माझ्याकडनं घट्टसर राहिल्यामुळे इथे ह्या इडल्या अशा पद्धतीने बनवून तयार झालेल्या आहेत. पण जर का सॉफ्ट असं पीठ म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करून घेतली ना तर इडल्या सुद्धा अगदी व्यवस्थित बनतील. 2 ते 3 पदार्थ करायचे असल्यामुळे थोडीशी माझी गडबडच झाली इथे. उत्तप्पम सुद्धा इथे मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे. आता आपण आप्पे तयार करायला घेऊयात. तर इथे मी व्हेजिटेबल आप्पे बनवते. यामध्ये शिमला मिरची, गाजर, कांदा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या घालून घेऊ शकता. भाज्या घालून झाल्यानंतर मीठ घालायला विसरायचं नाही. पुन्हा इथे थिकनेस कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि आपल्याला लगेचच आप्पे बनवायला घ्यायचे आहेत. आप्पे बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचं आप्पे पात्र गॅसवर ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तुपाने ग्रीसिंग करून घेऊयात म्हणजे पीठ खाली चिकटणार नाही लगेचच. लहान मोठ्या ज्या आकाराचे तुम्हाला इथे आप्पे बनवायचे आहेत त्या आकारामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकता. म्हणजे जर का पीठ तयार असेल ना तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा टिफिनला तुम्ही मुलांना हे आप्पे, कधी डोसा, कधी इडली किंवा कधी ढोकळा तर कधी उत्तप्पम असं हे तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता. खूप सोपी पद्धत आहे. झाकण ठेवून आप्पे चांगले वाफवून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूने क्रिस्पी असे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. उत्तप्पा तुम्ही इथे बघू शकताय किती छान बनवून तयार झालेला आहे. पाहता क्षणी अगदी कोणालाही खाण्याची इच्छा होईल इतका सुंदर झालेला आहे. आता इथे आपले आप्पे सुद्धा अगदी व्यवस्थित भाजून तयार झालेले आहेत. तर दोन्ही बाजूने कुरकुरीत होईस्तोपर्यंत मस्त असे बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत म्हणजे भाज्या देखील अगदी व्यवस्थित शिजून निघतात आतमध्ये. घाई गडबडीत का होईना तुम्हाला इथे मी 2 ते 3 पदार्थ या प्रेमिक्सपासून कसे बनवायचे ते सांगितलेलं आहे. तुम्ही इथे या प्रेमिक्सपासून ढोकळा सुद्धा बनवू शकता किंवा मग डोसा सुद्धा बनवू शकता. असे वेगवेगळे पदार्थ तुम्ही मुलांच्या टिफिनलाही बनवून देऊ शकता. कशी वाटली मग तुम्हाला ही प्रेमिक्सची रेसिपी? आवडली का? अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा हे डाळ तांदळाचं प्रेमिक्स नक्की बनवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा
तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच जरी आपल्या सर्वच रेसिपीज पाहत असतील तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे असेच छान छान रेसिपीज तुम्हाला पाहता येतील. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.